शेतकरी मित्रांनो नमस्कार. सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत. आजचा व्हिडिओ देत असताना आपण टोमॅटो पिकामध्ये कामकाज करत असताना ज्या हिवाळी टोमॅटोच्या लागवडी ज्या शेतकऱ्यांनी केल्या, आज जवळजवळ 4 वर्षापासून ते आपल्याकडे प्लॉट बुकिंग करताय, रजिस्टर करताय, अतिशय चांगलं उत्पादन त्या ठिकाणी घेत आहेत. आज जर बघितलं कमीत कमी 1 एकरमध्ये कमीत कमी 2000-2500 जाळ्यांचं टार्गेट करत असताना जी आपण सेटिंग म्हणतो ती अतिशय चांगल्या पद्धतीची त्या ठिकाणी मिळालेली आहे. आज या प्लॉटमध्ये हिवाळी लागवड असताना सुद्धा आपण या ठिकाणी आलेलो 10-57 व्हरायटीची लागवड केलेली आहे. आज सलग 3-4 वर्षापासून ते आपल्याकडे प्लॉट बुकिंग करताय आणि त्यांना जो आलेला अनुभव हा सुद्धा अशा वेळेस नक्कीच महत्वाचा असतो. कारण जर तुम्ही बघितलं तर सेटिंग अतिशय महत्वपूर्ण त्यांनी जे फवारण्या घेतल्या, जे शेड्यूल त्यांनी फॉलोअप केलं, त्याच्यामध्ये ही जर सेटिंग बघितली तर आपल्यातून अशी सेटिंग या ठिकाणी दिसते. आज 10-57 या व्हरायटीची लागवड केलेली आणि जर बघितलं अतिशय पूर्ण म्हणजे खोडापासून ते शेंड्यापर्यंत अतिशय चांगला माल आज हार्वेस्टिंग टोमॅटोची चालू झालेली आहे. आणि एक शेतकऱ्यांचा अनुभव आपण या ठिकाणी ऐकू. दादा, तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा एकदा. माझं नाव कृष्णा रामनाथ सांगळे. माझा मोबाईल नंबर 78 20 94 71 65, राहणार पानेवाडी. आमचा अनुभव असा आहे काय, तुम्ही बघू शकता डायरेक्ट खालून बुडापासून फळे जवळपास 4 वर्षापासून आम्ही प्लॉट बुकिंग करतो. परत टमाटे बरोबर आम्ही कांद्याचा करतो, वालाचा करतो, आखी म्हणजे जे आहे ते पूर्ण सरांच्या मार्गदर्शनानं चालतं आमचं. बर, तर आता लक्षात घ्या, कामकाज करताना आता जे हिवाळी टोमॅटो म्हणतो आपण, या टोमॅटोमध्ये पानांच्या वाट्या होणं लक्षात घ्या, हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. कारण बऱ्याच ठिकाणी या सीझनला या अडचणी नक्की येतात की ज्यावेळेस आपला प्लॉट साधारणतः 40-45 दिवसाच्या पुढे निघायला सुरुवात होते, त्याच्यानंतर नक्कीच आपल्याकडे पानांच्या वाट्या होतात आणि कुठेतरी फुलगळ होणं हा प्रकार त्या ठिकाणी वाढतो. अशा वेळेस आपण कोणतं कामकाज केलं पाहिजे या संदर्भात आजची चर्चा आपण नक्की करत आहोत. आता लक्षात घ्या की साधारणतः 40-45 दिवसाच्या दरम्यान प्लॉट झालेला आहे, सेटिंग आपल्या त्या ठिकाणी व्हायला सुरुवात झाली, पानांच्या वाट्या का होतात. ज्यावेळेस आपल्याकडे थंडी वाढते त्यावेळेस झाडामध्ये पोटॅशची डिफिशियन्सी दिसायला सुरुवात होते, फॉस्फरसची डिफिशियन्सी दिसायला सुरुवात होते आणि मग नंतर नक्की त्याच्या वाट्या होऊन पानांना खाली कुठेतरी निळ्या कलरची जो आपण शायरंगी कलर म्हणतो तो त्या ठिकाणी यायला सुरुवात होते. मग अशा वेळेस नक्कीच प्लॉटांमध्ये त्याची वाढ न होणं याला खूप स्प्रेचं नियोजन करणं सुद्धा गरजेचं असतं. अशा वेळेमध्ये आपल्याला याच्यासाठी 2 ते 3 महत्वपूर्ण फवारण्या असतील. त्याचबरोबर पाणी नियोजन असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला पहिली फवारणी त्या ठिकाणी घ्यायची. त्याच्यामध्ये तुम्हाला पोटॅशियम शोनाइट लक्षात घ्या, 40-45 दिवसाचा प्लॉट झालेला असेल, त्या प्लॉटला पानांच्या वाट्या व्हायला सुरुवात झालेली असेल, अशा प्लॉटांमध्ये आपण हे कामकाज करायचे. पहिली फवारणी त्या ठिकाणी घ्यायची. पोटॅशियम शोनाइट घ्यायचं आपल्याला 2 लिटर पाण्यासाठी 500 ग्रॅम. त्यासोबत फिनिक्स कंपनीचं कोजेन घ्यायचं 500 ग्रॅम, मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम आणि एंट्राकॉल 500 ग्रॅम. अशी पहिली फवारणी आपल्याला त्या ठिकाणी काढून घ्यायची. ही फवारणी झाली 2 ते 3 दिवस जाऊ द्या. 2 ते 3 दिवसानंतर आपल्याला दुसरी फवारणी त्या ठिकाणी घ्यायची. ही फवारणी आपल्याला स्पेशली पांढरी माशी, थ्रिप्स, मावा, तुडतुडे याच्यासाठी घ्यायची. याच्यामध्ये तुम्हाला पेगासस, सिंजेंटा कंपनीचं पेगासस घ्यायचं 200 लिटर पाण्यासाठी 100 ग्रॅम. त्यासोबत आपल्याला धनकीर्ती कंपनीचं बायो 900 घ्यायचं 200 लिटर पाण्यासाठी 250 मिली. आणि त्यासोबत एक बुरशीनाशक. मग आपण त्या ठिकाणी बुरशीनाशक घेत असताना साप या बुरशीनाशकाचा आपण त्या ठिकाणी वापर करायचा, जेणेकरून आंतरप्रवाही आणि कॉन्टॅक्ट फंगिसाइड याचं चांगलं कॉम्बिनेशन त्या ठिकाणी बसेल. या 2 फवारण्या केल्यानंतर बऱ्याच वेळेस दव धुकं पडतं. दव बादळ पडल्यानंतर आपल्याकडे बऱ्याचदा लेट बाईट किंवा अर्ली ब्लाइटचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होतो. मग अशा वेळेस आपल्याला कोर्टेवा कंपनीचं झोरवेक इंट्रेक्टा लक्षात घ्या, याची फवारणी घ्यायची एकरी 120 ml. आणि त्यासोबत आपल्याला कर्जेट 600 ग्रॅम, त्यासोबत ट्रायगोल 500 मिली. अशा पद्धतीने आपण एक फवारणी जर घेतली तर नक्कीच आपल्याला प्लॉटमध्ये चांगले चेंजेस त्या ठिकाणी दिसून येतील आणि कुठलीही अडचण प्लॉटमध्ये येणार नाही. त्याचबरोबर आपण अजून एक फवारणी घ्यायची. त्याच्यामध्ये तुम्हाला मिकनेल 32 लक्षात घ्या, चांगल्या कंपनी म्हणजे तुम्हाला जे रानाडीचं मिकनेल 32 येतं ते मिकनेल 32 घ्यायचं 200 लिटर पाण्यासाठी 400 ग्रॅम. परत एकदा पोटॅशियम शोनाइट 500 ग्रॅम आणि त्यासोबत आपण ॲमिको सुपर 250 मिली आणि ब्लॅक स्पॉट 500 ग्रॅम अशी एक फवारणी आपल्याला काढून घ्यायची, जेणेकरून प्लॉटमध्ये सेटिंगला असेल, फुलगळ असेल, याची कुठलीही अडचण त्या ठिकाणी प्लॉटमध्ये येणार नाही. आता हे झालं फवारणी नियोजन. त्या 3 ते 4 फवारणी आपल्याला पानांच्या वाट्या होऊ नये याच्यासाठी महत्वपूर्ण होत्या, परंतु याच सोबत ड्रिपच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला खतं देणं गरजेचे आहे. बऱ्याच वेळेस झाडाचं आपटेक थांबतं, कुठेतरी शेंडा पिवळा दिसायला सुरुवात होते. अशा वेळेस आपल्याला इंडिकेम कंपनीचं 42-47 आपल्याला घ्यायचं एकरी 2.5 किलो. लक्षात घ्या, अतिशय महत्वपूर्ण डोस असेल. 42-47 घ्यायचं आपल्याला एकरी 2.5 किलो. त्यासोबत रूट कव्हर घ्यायचंय 5 लिटर आणि त्यासोबत आपल्याला गुळ घ्यायचा आहे 2 किलो. हा पहिला डोस आपल्याला देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर 3 ते 4 दिवस जाऊ द्या. 4 दिवसानंतर आपल्याला सेकंड डोस त्या ठिकाणी घ्यायचा आहे. सेकंड डोस घेत असताना आपल्याला त्या ठिकाणी हायड्रोस्पीड घ्यायचंय साधारणतः 4 ते 5 किलो पर्यंत. हायड्रोस्पीड घेत असताना आपल्याला नक्कीच
मुळी सुद्धा रूट अतिशय चांगल्या पद्धतीची चालू असायला हवी. पानांच्या वाट्या कॅल्शियमची डिफिशियन्सी त्या ठिकाणी कमी होईल. हा डोस दिला, परत 3 ते 4 दिवस जाऊ द्या, त्याच्यामध्ये परत एकदा तुम्हाला कॅल्शियम सल्फ घ्यायचं एकरी 2 लिटर. धनकीर्ती कंपनीचं कॅल्शियम सल्फ एकरी 1 ते 2 लिटर पर्यंत घ्यायचंय. त्यासोबत आपल्याला 05234 जेणेकरून लागलेली सेटिंग आणि फॉस्फरस पोटॅशची डिफिशियन्सी त्या ठिकाणी कमी होईल. अशा पद्धतीने तिसरा डोस आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून देऊन घ्यायचा आहे. हे आलेले 3 डोस आणि ज्या मी 3 ते 4 फवारण्या त्या ठिकाणी सांगितल्या, या जर व्यवस्थित घेतल्या तर नक्कीच आज बघितलेला प्लॉट आणि आलेलं शेड्यूल हे त्यांनी व्यवस्थित पद्धतीने फॉलोअप केलं. दरवेळेस करताय. पावसाळी लागवड असू द्या, उन्हाळी लागवड असू द्या, हिवाळी लागवड असू द्या, प्रत्येक प्लॉट मध्ये ते नक्कीच त्यांना पैसा नक्कीच होतो. बरोबर. होतो. काय मार्केट चालू आहे आता? आता जवळपास 500 म्हणजे 500च्या वरच जाळी चालू आहे. 700 750 एक्सपोर्ट माल चालू आहे. मार्केटमध्ये हायस्ट विकता? हो, 100%. लक्षात घ्या, यालाच म्हणतात क्वालिटी. कारण आपण जे शेड्यूल देतो ना, त्या शेड्यूल मधून नक्कीच क्वालिटी चांगल्या पद्धतीची मिळते. आणि तुम्ही याच्यापूर्वी मी तुम्हाला कांद्याचे व्हिडिओ सुद्धा दिलेले असतील आणि याच्यानंतर सुद्धा असतील. तुम्ही अनेक शेतकऱ्यांचे अनुभव त्या ठिकाणी ऐकले असतील. आज शेकडो प्लॉट त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी बुकिंग केले. टोमॅटो असेल, मिरची असेल याच्यामध्ये, आणि अतिशय सुंदर पद्धतीचे प्लॉट आहे. तुम्हाला हाच नाही, मला द्राक्षाच्या प्लॉटांमुळे कुठेतरी भाजीपाल्याच्या प्लॉटांचे व्हिडिओ तुमच्यासाठी देता आले नाही, परंतु याच्यानंतर नक्कीच भाजीपाल्याच्या प्लॉटांचे सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचे व्हिडिओ, मग त्याच्यामध्ये तुमचा कलिंगड असेल, खरबूज असेल, इतरत्र भाजीपाल्यामध्ये तुमची भेंडी असेल, वेलवर्गीय पिकं असतील, या सर्व पिकांचे व्हिडिओ तुमच्यासाठी कायमस्वरूपी असतील. आता फक्त ही गोष्ट लक्षात घ्या, प्लॉट रजिस्टर करताना आलेलं शेड्यूल आपल्याला 100% फॉलोअप करायचंय, जेणेकरून आपल्याला प्लॉटमध्ये कुठे अडचण त्या ठिकाणी येणार नाही. आणि कुठलीही अडचण असेल तर आपण ऑफिसच्या क्रमांकावरती संपर्क करून नक्कीच आपण कॉल करून विचारलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला ऑफिसचे क्रमांक पण सांगतो: 98 34 25 22 14, 91 68 000 501 502 503 504 आणि 509 या कुठल्याही क्रमांकावरती संपर्क करून आपण आपले प्लॉट रजिस्टर सुद्धा करू शकता. काही अडचणी असतील विचारू शकता. त्याचबरोबर आपले जे व्हिडिओ असतात ते तुमच्या युट्यूब चॅनलला असतात, फेसबुक पेजला असतात, इन्स्टा आयडीला असतात. तुम्ही कुठेही जाऊन ते व्हिडिओ बघू शकता. आणि कोणी चॅनलला नक्की सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण इथून पुढच्या लागवडी ज्या होणार आहेत त्याचे सुद्धा सुरुवातीपासूनचे व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहेत. आणि ते व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच कोणी नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.